तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर माझ्या मित्राने आताच मला एक प्रश्न केला होता की जर सापाचं विष आपण प्यायलो तर आपला मृत्यू होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. अनलेस तुमच्या तोंडामध्ये जर कुठे जखम वगैरे असेल आणि किंवा इंटरनल काही इंजुरी असेल तर जिथे जी ओपन जखम असेल आपली तिथून जर ते गेलं तर ते प्राणघातक असू शकतं. अदरवाईज नाही, सापाचं विष प्यायल्याने आपला मृत्यू होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, साप हा पॉयझनच नसतो, साप हा वेनमच असतो. तर वेनम आणि पॉयझन ह्यामध्ये फरक आहे. तर वेनम हे आहे की तुमच्या शरीरात जर ते इंजेक्ट झालं किंवा सापाने चावा घेतला किंवा इंजेक्शनद्वारे जर तुमच्या रक्तात ते मिसळलं गेलं तर ते प्राणघातक आहे. असंच जर तुम्ही प्याला तर काही होणार नाही. पॉयझन हे आपण प्यायलो तर आपल्या शरीरासाठी ते प्राणघातक असू शकतं. ओके, तर हे दोन डिफरन्स आहेत. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इफ इट बाइट्स यू अँड यू डाय, इट्स वेनम. इफ यू बाइट इट अँड यू डाय, इट्स पॉयझन. जैसे लोहे को लोहा काटता है तसंच सापाच्या विषयावरती जे औषध आहे ते सापाचं विषच आहे. याची माहिती आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ. धन्यवाद.